तू असं कोण बघती कोय ये इकडं बर. तर आज सेलिब्रेट वगैरे करणार आहे आम्ही लग्नाचा वाढदिवस प्लस बर्थडे. तुम्हाला तर माहिती आहे मागच्या वर्षी आपण सेलिब्रेट केला होता. कोण मागच्या वर्षी बर्थडे सेलिब्रेट केलता का लग्न सेलिब्रेट केलं का? काय वडापाव कोण खायला? वडापाव वडापाव कोण खातो? वडापाव परी सानू तू वडापाव खाती? दाखव मला वडापाव कुठे. तोंड कोणाच झालं तुझं? लॉलीपॉप खाल्ले त्यांनी आता दोघींनी. का ग परी कोणी आणलं वडापाव? एक सांगू शकतेस का तू? नाही 450 समथिंग काहीतरी ड्रेस आहे वाटतं तुला? हा तर आम्हाला 450 का काय मध्ये पडलेला आहे. आता तुम्ही खरेदी करायचं असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे. पण तुम्हाला एक गोष्ट नमस्कार. कुठं चालला तुम्ही? इथंच थांब. शानूच्या घरी काय तिथं? खेळासाठी का? आणि शाळेत कोण जाईन मग? आज काय काय आज कोणाचा? काकूचा बर्थडे. मग तू विश केलं की नाही काकूला? केलं का? अजून काय? अजून काय? मम्मीला विचार अजून काय तर. इकडे चल. इकडे चल मला सांग आता काय तर. काय अजून? इकडे समोर आहे ना. आता तुझा आवाज येत नाही मग. हा सांग अजून काय? हा काकाच्या लग्नाचा वाढदिवस. काय लग काय तुला? काकाचा लग्नाचा वाढदिवस. हा किती आहे परी? पहिला का दुसरा? दुसरा आहे का? बर. आणि इकडं हो का? बर. तर इकडे बघा मस्त काम चालू आहे इकडे. काय ग हिरोईन? हिरोईन हिरोईन एक का तू? सगळं अंग खराब करते हिरोईन. अरे 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 तशीच करते ती. गोड आहे कधी ती घे इकडं. ती देतील खेळायला. हे बघा हे आणलं ती थरतीला खेळायसाठी चावायसाठी. हा ही आताच नाही जा हातात धर. हा टरबूज आहे. हा टरबूज खायला आवडतं ना तुला? हा तेच अंगावर येते बा. हात काढते. गप आहे चल बस. हे बा कशी निघते. काऊन घे म्हणते चल. चला 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 बस आली तू माझ्याकडे. हा तर आज आहे रोहिणीचा वाढदिवस. सोबतच आहे त्यांच्या लग्नाचा वाढदिवस. कारण की तुम्हाला माहिती आहे 28 मे रोजी आपण त्यांचं लग्न झालं होतं. आता ते त्या गोष्टीला पूर्ण 1 वर्ष झालेले आहे. 1 वर्षात बरेचसे काही चेंजेस झालेले आहेत. जसं की पिहू रितू हे दोघी जणी आमच्या घरात आल्यात. तू असं कोण बघती कोय? ये ना इकडं. बर. तर आज सेलिब्रेट वगैरे करणार आहे आम्ही लग्नाचा वाढदिवस प्लस बर्थडे. तुम्हाला तर माहिती आहे मागच्या वर्षी आपण सेलिब्रेट केला होता. कोण मागच्या वर्षी बर्थडे सेलिब्रेट केला का लग्न सेलिब्रेट केलं का? बर्थडे नव्हतं केला. कोमलने सकाळ सकाळी स्टेटस वगैरे टाकून शुभेच्छा दिलेल्या आहेत जाऊबाईंना. तुम्ही त्यांचं स्टेटस बघितलं की नाही माहिती नाही पण त्यांना टाकलेलं आहे. समक्ष पण दिला का? मग ती जरा व्हिडिओत काही झालं पाहिजे होतं का? अरे पुरी पाहिजे.
दिल्या काकूला शुभेच्छा दिल्या का? दिल्या का? तर विषय काय झाला माहिती का, काल आपण Q&Aचा व्हिडिओ टाकला होता, तुम्ही खूप छान वॉच टाइम झाला त्याला, म्हणजे जो ऑलमोस्ट सगळ्या लोकांना पूर्ण व्हिडिओ बघितलाय, ते मला खूप आवडलं. आणि राहिला प्रश्न 1 मिनिट गेला, आणि राहिला प्रश्न तुम्ही म्हणता की आईनं किंवा राहणं नाही, आईनं पूर्ण याच्यामध्ये कोमल, पिहू, परी आणि माझं नाव घेतलंय, रामभाऊचं रोहिणीचं नाव कायचं घेतलं नाही. तर तिचा प्रश्न राहिलेला, मी तुला ते बोललो, पण तुम्ही काल व्हिडिओ बघितला असेल पूर्ण, तर तुम्हाला कळलं असेल. हा, तर याविषयी तिला एकदा विचारूया. आई काहून तू भेदभाव करते ग? एक काम सांगू तुला, एक गोष्ट सांगू हा. का? कोमलला 4 वर्ष झाले लग्नाला, हा रोहिणीला 1 वर्ष झालं. हा. मग रोहिणी लहान हा. आहे, कोमल मोठी आहे. हिचा माझा परिचय जास्त झाला, तर पुढच्या वेळेस तिला तिचं नाव घे. अगं प्रश्न तो नाही आहे, प्रश्न जीव लावायचा होता, तू जीव काहून लावत नाही? जीव लावते मी, लोकांना कळत नाही. काय म्हणणं आहे कोमल तुला याच्यावर? काहीच म्हणणं काहीच म्हणणं नाही. काय म्हटलं तरी बोलते, नाही म्हटलं तरी बोलते. हा का? चला चला, लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या. दिल्या ना, तू बर्थडे दिला असेल ना? बर्थडे विषय ते दोघं संघ बसतच नाही, मग संघ दोघांना दिलं, एकटीला बस बर्थडे केलं एकटीला. कळलं का? ओम सावळे आजविका. पूर्ण नाव सांग तुझं. तुझं नाव काय? तुझं नाव काय? ओम सावळे आजविका म्हणाली होती. तुझं नाव काय? शांभवी. शांभवी, शांभू, शांभू. तिला माझ्याकडेच यायचंय, तिला चाबरीला, तिला माहिती इकडं. चल घेतलं बाबा हिला परत एकदा. हा बस बस, झालं तुझ्या मनासारखं. चला मम्मीला बाय करा आता. बाय करा मम्मीला. लहान लेकराची नख लगेच वाढतील बरं का, तुम्हाला काय सांगू. नख आता, हा नाही पा, नख किती वाढले पण आत्ता काढलीत बरं का. आता हे परत काढायचे, म्हणजे आता परत तिला टेन्शन येणार थोडं, आहे की नाही बाळा? चल उठ कोमल, चला. आज बी त्या, आज त्यांना कामाला तरी सुट्टी द्यायची ना ग, कामाला तरी सुट्टी द्यायची ना आज. चला ना. हो इकडं म्हणलं मी, त्यांना आवाज देऊन शुभेच्छा द्या त्यांना. ते दोघं संघ बोलवून तिला आवाज दे पहिले तू. मला दिलं नाही म्हणून त्यांना पण बोलवा. दे आवाज दे आम्हाला. जाते रोहिणीला. हा मला वाटलं आपलीच आहे काय नर्सरी. 4 महिने झाले आपल्याला. बघ माझ्याकडे आली की तुझ्याकडे निघायचं, तुझ्याकडे आली की माझ्याकडे निघायचं. हे बघ निघली 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 निघली. घे 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 आता घेच, आता घेच 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 आता. निघायचं तर नाव घेत नाही. हा येडा बाई. आंघोळ कोण करीन? ऋतूची आंघोळ झाली माहिती का तुम्हाला? आंघोळ बी झाली आणि झोपी बी गेली. ऋतूची झाली आणि परीची झाली, आता फक्त चिवच राहील. फक्त हीच राहिली. चल ना अन्न पटकन बोलून त्यांना, परत व्हिडिओ मोठा होत चालला. अन्न का रोहिणी, तू बी काय? तुम्हाला नाही, तुला बी आवाज दिलाय. चल म्हटलं. हे काय असा मजा घेते का मम्मीची? बसा ना तिथं. शुभेच्छा देतो आम्ही, शुभेच्छा देतो आम्ही. तुमच्या दोघांना लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि हॅपी बर्थडे रोहिणी. मागच्या वर्षी केक नाही काढला कारण की तुला झोप आलेली होती. आहे का लक्षात तुझ्या? तुला झोप आलेली होती, आहे का लक्षात? हा, त्याच्यामुळे केक नाही काढला. आता काय काय आज प्लॅनिंग काय आहे तुमची? आज कुठे चाललेत? नाही नाही, ते कुठेतरी चाललेत ना आज दोघं जण. नाही नाही, लोणावळ्याला चाललेत. विचार त्याला. लेकरू कडं, लेकरू तर ह्याकडं. हा ना, तुला माहित नाही का? त्यांना प्लॅन बनवला ना भाऊ, त्याला लोणावळ्याला घेऊन जायचं. बर ग, चल बाय कर मला ऋतू, बाय कर. दे मला, दे
चला काकूकडा, काकूला शुभेच्छा दे. चला तुम्ही काय बनवलं नाश्त्यासाठी? मग आता कसं? त्या सुदर्शनच्या इथे नाही का? काय बनवलेलं कोमल आज नाश्त्याला? आज वडापाव बनवले त्यांनी माहिती तुला? घरी आहो वडापाव खाण्यासाठी बोलवले, पण आता काय परीला घेऊन जायचं नाही का? चला ना पप्पा लावले का पोरी. तुला यायचंय का? तुला यायचंय का? तुला यायचंय का? हा तुला यायचंय का? हा नुसतं हातावर पायावर पाय ठेवायला लागली माय. सेम दिसायला लागली आता ती गोलू मोलू. फक्त गोरी आहे, मी काय जरा काळा आहे. आमच्या दोघांमध्ये हाच एक फरक आहे, पिऊ मध्ये आणि माझ्यामध्ये, की मी जरा काळा दिसतो, ती जरा गोरी दिसते. तू नाही माझी बघ, हीच माझी बघ, माझी पिल्लू, ही माझी पिल्लू आहे बघ, तू नाहीये. हा ते मागची केस यायला लागली थोडे थोडे, पण जरा वेळ आहे. आणि काका आणि काकूचा बर्थडे जो लग्नाचा वाढदिवस आहे, काकूचा बर्थडे जो आहे तो आम्ही सेलिब्रेट करणार आहे. तो तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दिसेल किंवा रामभाऊच्या व्हिडिओमध्ये दिसून जाईल. आता कोमल गिफ्ट काय द्यायचं हा प्रश्न आलेला आहे. बर्थडेचं द्यायचं का लग्नाचं बर्थडेचं द्यायचं? किती जर तर ओरडत होतो आज ओरडायचं का? कमाल आहे बाबा तुमची. चला जातो तिकडे मी आता जरा वडापाव खायला. तिकडचा पण व्हिडिओ येईल थोडासा. परीला घेऊन जातो. परीला बी खायची म्हणते. परीला देऊ का नको? जाणं पटकन झिट्टू पाडून घेणं पटकन जाणे ना आपल्याला. मी थांबू का? खाली नको ठेव म्हणते ती. खाली ठेवलं की रडणार होते. पेव आहे की चावी घेतात. तिला लागलेली भूक कोमल म्हणून ती रडतीये. कळालं तुला? तर असा काही विषय आहे तर प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट आहे की कालच्या व्हिडिओबद्दल तुम्ही काही जास्त बोलू नका. छान प्रतिसाद दिलेला आहे. फक्त व्ह्यूज थोडे कमी आले, व्ह्यूज पण वाढून जाते 2-1 दिवसात. पण तोच प्रश्न येतो परत एकदा की तुम्ही आम्ही चांगलंही करायला जातो, आमच्या याच्यातून दिसून जातं की बाबा ते कसं आहे काय आहे. त्यामुळे त्याविषयी नका जास्त बोलू. हा विषय येतोय. कळालं का? तर चला मी काय करतो आता यांचं आवरून घेतो आणि मग तुम्हाला थोड्या वेळात भेटतो. मी तिकडे आता सुदर्शनच्या इथे गेलो ना तिथलाच व्हिडिओ घेईन थोडा आणि तेच जोडून वगैरे टाकणार आहे. चला काय वडापाव कोण खायला? वडापाव चटणी नको तिथे. वडापाव कोण खातो? वडापाव परी सानू तू वडापाव खाती? दाखव मला वडापाव कुठे. तोंड कोणाच झालं तुझं? लॉलीपॉप खाल्ले त्यांनी आता दोघींनी. का ग परी? कोणी आणलं वडापाव? कोण बनवायला बघ वडापाव परी? कोण बनवायला वडापाव? मामी का? ते बघा असं वडापाव चालू आहे खाणं. तुला खायचा का? हे बघ नुसतं पाव तोडणं चालू आहे. बाप्पा तू जा बोलू नको. घे का थोडंच काय थोडं थोडं बस 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 बस. कोण 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 बोलतो तुला? अवघड बाबा तिचं. मला हानती तू. मी चालले गावाला मग आता. खा वडापाव तर जरा. मी आता परीच्या घरी चालले. परी तुझ्या घरी येऊ का? मी येऊ का? मी जाते आता परीच्या घरी. हा जाऊ का? जीव बी तेवढाच आहे राग बी तेवढाच आहे तिला. हा तेव्हा कशी पडते तुला. खा थोडस. कुठं टाकलं का? कुठं ठेवलं रे? गायब. तिचं पोट दुखत. हा ना मग आंबटच खाई मळमळ खाई तिला आधी. बहीण नाही आवडत का? कोणाला नाही. तिला पाहिलंच ती तिथे. तिच्या लक्षात. हा लेट करणे जरा तिनं आधीच हाणले. एक अर्धी पोळी खाल्ली ना तसं. नुसतं पाव खाणं चालू आहे. वडापाव म्हणजे नुसतं पाव आमचं. खाणं तो तिला देत ठोई तिचा. अरे गरम आहे ते. थांब खाऊ दे खाऊ दे खाते. तिला प्लेट आणत बसली. नाही राहू दे. खाईन ना ती. घे बाळा. नीट बस. चला नीट बसा. व्यवस्थित बसा. चला
सांग तुला खायचा वडापाव खा मग चल. हे बघा कोमलसाठी एक ड्रेस आणलेला आहे तो तुमच्यासोबत शेअर करायचा दाखवायचा तुम्हाला. चल बाई ये इकडे. तुला आवडलं का पण ड्रेस कोमल तो मी आणलेला कोणत्या गोष्टी आवडतात तुला? बघा कसा ड्रेस आहे मस्त. कोमल ह्या ड्रेसची किती प्राइस असेल एक सांगू शकतेस का तू? नाही 450 समथिंग काहीतरी ड्रेस आहे वाटतं तुला? हा तर आम्हाला 450 का काय मध्ये पडलेला आहे. आता तुम्ही खरेदी करायचं असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. पण तुम्हाला एक गोष्ट माहिती असेल फ्लिपकार्टची प्राइस जी आहे ती मिनिटाला चेंज होत जाते. तर तुम्हाला किती मध्ये पडतोय ते मला सांगा कमेंट बॉक्समध्ये. तू पांगवू नको ना ऐकत जा ना. तर असा विषय ही ओढणी बघ कशी आहे छान आहे का? आवडला? आता मम्मी ट्राय पण करून दाखवणार आहे. मम्मी ट्राय करून दाखवणार का तुम्ही? मी पण मम्मी म्हणू लागलो बाबा. काय कमाल आहे बाबा. ओम दादा तुमचा लय येडा झाला. हो टॅग नको काढू रोधी पहिले चेक कर कम्फर्टेबल येतोय की नाही तर मग टॅग काढ नाही का? आणि तुमच्या माहितीसाठी माहिती का कोमल आज नाही का त्या दोघांचं अॅनिव्हर्सरी आहे ना तर स्पेशल स्वतःच्या हाताने केक बनवणार आहे. अगं आपल्याकडे ते आहे केक बनवायचं येत नाही मग सगळं सामान आहे घरात ट्राय तर करू. संध्याकाळी काय काय सामान लागतं मला लिस्ट पाठव मी घेऊन येतो केकचं सामान सगळं. केक आणून ठेवा एक्स्ट्रा. मी तुला कन्फर्म गॅरंटी का आपला केक बिघडेल म्हणून? नाही उकला तर मग त्यांना मग कापायला चांगला केक तर पाहिजे ना. हा तेवढं आहे का? खाण्यातच जाईल मग चांगला झाला चवीला तर दे मला परी ना. हा केक काटायच्या आधी खायला दे. केक आणला परी केक करायचा घरी. मग किती वाजता घरी येऊ मी सांगा आज? ते कधी 5 वाजता येऊ मी? वाटतं ते जाणार शॉपिंगला. मी 5 वाजता येऊ मग घरी. ओके तर हा ड्रेस बघा किती छान आहे. कुठे घेऊन चालली? इकडे 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 कुठे घेऊन गेली ती? तिकडे घेऊन गेली तिकडे ठेवायला तिकडून आणला होता. तर चला आता आम्ही काय करतो व्हिडिओचा एंड करतो. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला काय वाटला ते कमेंट्समध्ये सांगत चला. काय वडापाव दाखवू नका केक वडापाव छान झालती कोमल खूप छान झालते. करून आपण घरी कधी करती कधी पावाने सांग. किती किती आणू पाव? 2 डझन? 1.5 डझन आणले तर बरं आज मग पाव करा. आज वडापाव करायचे का मंचुरियन करायचं? ए थाई पण नाही वाजू नको. काय करायचं वडापाव? वडापाव बनवून परी वडापाव बनवायचे घरी आज? बरं आज वडापाव बनवायचा ट्राय करूया आणि केक बनवायचा ट्राय करूया. म्हणजे आज संध्याकाळी पाऊस बी आला तर आम्ही किचनमध्येच असणार आहे हो की नाही? छान. पाऊस यायची शक्यता आहे कारण आता बाळ आलंय. चला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.